विद्यार्थ्यांनो, आज आपण भौमितिक आकार समजून घेऊया. या पाठातील आपण कालच भौमितिक आकार सगळे आकार पाहिले. त्यात कोणकोणते आकार होते? इष्टिका चित्ती, गोल, घन, दंडगोल, शंकू. ह्या आकारांच्या आज आपण काय करणार आहे? काल वस्तूही पाहिल्या. आपण वस्तू आणि आकार यांच्या काय पाहिजेत? आज आपण जोड्या. आता मी टेबलवर काही वस्तू आणि आकार मांडलेले आहेत, त्या तुम्ही आता मी ज्या मुलांचं नाव घेईल त्यांनी यायचं आणि त्या वस्तू आकार दाखवायचा आणि त्या वस्तूची काय लावायची? जोडी. चला आयुष, घनाकार दाखव. घनाकाराची वस्तूची जोडी लाव. छान. चला श्रुती, चल. गोल आकार दाखव बाळा. आणि गोल आकाराची वस्तू कोणती ग? छान. बघा आता कोण? राजवीर. दंडगोल दाखव. छान. आता कोण रे? आरवी. शंकू आकार दाखव आरवी. शंकू आकार. आणि शंकू आकाराची वस्तू कोणती ग? टोपी. कसली टोपी आहे ती? वाढदिवसाची टोपी, बर्थडेची टोपी. चला आता कोण येतंय रे? आराध्या. इष्टिका चित्ती आकार दाखव बाळा. इष्टिका चित्ती. इष्टिका चित्ती बघ, शोध जरा. आणि इष्टिका चित्तीच्या आकाराची वस्तू कोणते? बॉक्स आहे. छान. बघा अशा प्रकारे आज आपण आकार आणि त्यांच्या वस्तू यांच्या काय लावलेल्या आहेत? जोड्या. बोल. माझ्या आकाराचं नाव आहे इष्टिका चित्ती. या सर्व वस्तू इष्टिका चित्ती आकाराच्या आहेत. कंपास, काडीपेटी, बॉक्स, डस्टर, रबर, पेन्सिलचा बॉक्स. माझ्या आकाराचे नाव आहे दंडगोल. या सर्व वस्तू दंडगोल आकाराच्या आहेत. खडू, डबे, सिलेंडर, ग्लास, पेलास, मेणबत्ती, सेट, पेन, पाईप. माझ्या आकाराचं नाव आहे घन. घन हे सर्व घनाला सुरू आहे. क्यूब, बॉक्स, काडीपेटीचा बॉक्स, गिफ्टचा बॉक्स आणि फासे. माझ्या आकाराचे नाव आहे शंकू. या सगळ्या वस्तू शंकू आकाराच्या आहेत. टोप्या, मेहंदीचा कोन, आईस्क्रीमचा कोन, भवरा,